Hello students, I am Professor Neeta Fulchand Gaikwad. Welcome in our free education channel English Master. विद्यार्थी मित्रांनो, की आज आपण आपल्या या इंग्लिश मास्टर चॅनल मध्ये क्लास 12 म्हणजे इयत्ता 12वीचं जे इंग्लिश टेक्स्टबुक सिरीज आपण स्टार्ट केलेलं आहे. डिस्क्रिप्शन मध्ये मी ती लिंक देते. लिंकवर क्लिक करा. प्लेलिस्ट मध्ये सगळे लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील जे आतापर्यंत शिकवून अपलोड करण्यात आलेले आहेत. तर या युनिट नंबर 1 मध्ये जो तुमचा लेसन नंबर 1.6 आहे, 6वा धडा आणि 5वा जो धडा आहे द न्यू ड्रेस, तो आता तुम्हाला सिलेबस मध्ये नाहीये यावर्षी, सो त्याच्यामुळे आपण तो स्किप केलाय. तर आता आपण पाहणार आहोत 1.6 इनटू द वाइल्ड आणि याच्या अगोदरचे धडे मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत शिकवून, सो तुम्ही प्लीज चेक करा. आणि हा धडा थोडा लेंदी आहे कारण मला कमेंट्स अशा आल्या की लेक्चर्स खूप मोठे होत आहेत, सो मी याला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करते कारण या स्टोरीमध्ये पण या लेसन मध्ये पण 2 पार्ट्स आहेत. तर पार्ट 1 आज शिकूयात आणि पार्ट 2 मी नंतर अपलोड करते. ओके, सो चला शिकूयात. इनटू द वाइल्ड. वाइल्ड म्हणजे जंगल, ठीक आहे, जंगलामधले जे वन्य प्राणी असतात. सो याच्या संदर्भात याच्याशी निगडीत हा धडा आहे, जंगल गाथा किंवा जंगलात फिरताना असं आपण म्हणूया याला. सो लेट्स लर्न द फुल लेसन विथ वर्ड टू वर्ड, सेंटेन्स टू सेंटेन्स इन मराठी. चला, अँड डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आवर चॅनल. हा जो फोटो आहे तो आहे किरण पुरंदरे सरांचा. त्यांचा जन्म आहे 1961 चा. आफ्टर बीकॉम कंप्लीट केल्यानंतर ही स्टडीड एन्व्हायरमेंटल स्टडीज ॲट जॉर्डन हिल कॉलेज ऑफ एज्युकेशन इन स्कॉटलंड. जॉर्डन हिल कॉलेज ऑफ एज्युकेशन स्कॉटलंडमध्ये त्यांनी एन्व्हायरमेंटल स्टडीज, पर्यावरणाचा जो अभ्यास आहे तो कंप्लीट केला. ही इज अ रेसिपंट ऑफ द साहित्य पुरस्कार. रेसिपंट म्हणजे मिळवणे, तर त्यांना साहित्य पुरस्कार मिळालेला होता. त्यानंतर पुणेच भाई माधव बागल अवॉर्ड अँड बेस्ट लिटरेचर अवॉर्ड गिवन बाय कल्चरल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट फॉर इज सखा नागझिरा. सखा नागझिरा हे जे त्यांचे खूप छान कार्य होतं त्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. ही स्पेंट 400 days इनसाइड नागझिरा. नागझिरामध्ये त्यांनी 400 दिवस म्हणजे वास्तव्य केलं होतं. अँड नियर बाय फॉरेस्ट एरियाज अँड रोड दिस अवॉर्ड विनिंग बुक. नागझिराच्या जंगलामध्ये, नागझिऱ्यामध्ये जे जवळपासचे जंगल आहेत तिथे त्यांनी 400 दिवस राहून तिथला प्राण्यांचा, पक्ष्यांसंदर्भातचा जो त्यांचा अनुभव आहे तो अभ्यास करून हे पुस्तक लिहिलं होतं आणि त्याला खूप छान एक प्रतिसाद मिळाला होता. दिस एक्सरप्ट म्हणजे काय, सारांश. हॅज बीन टेकन फ्रॉम द सेम, म्हणजे हा जो आपण पार्ट 1 पाहणार आहोत तर त्यांच्या ते जे सखा नागझिरा जे त्यांचं वर्क होतं, जे पुस्तक होतं त्याच्यामधला हा त्यांचा अनुभव थोडक्यामध्ये आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत पार्ट 1 मध्ये. ही इज अ वाईल्ड लाईफ एक्सपर्ट, म्हणजे वन्य प्राण्यांसंदर्भामध्ये त्यांचा अभ्यास खूप छान होता. अ बर्ड वॉचर, पक्षी पाहण्याचं किंवा पक्ष्यांचा अभ्यास करण्याचं त्यांना वेड होतं. अ रायटर, ते लेखक होते. अँड ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन इन महाराष्ट्र. ऑनररी म्हणजे आपण ते म्हणतो ना, एक पदवी असते आदरणीय असे, की त्याच्यामध्ये उच्च पदावरचे वाईल्ड लाईफ वॉर्डन म्हणून त्यांनी महाराष्ट्रात काम केलं होतं. ही इज ऑल्सो द फाउंडर ऑफ निसर्ग वेध ऑर्गनायझेशन. त्यांनी निसर्ग वेध ऑर्गनायझेशनची स्थापना केली, विच वर्क्स फॉर नेचर कन्झर्वेशन अँड कम्युनिटी वर्क अराउंड नागझिरा. त्यानंतर त्यांनी नेचर कॉन्झर्वेशन म्हणजेच काय, कॉन्झर्वेशन म्हणजे संवर्धन आणि नेचर म्हणजे काय, निसर्ग संवर्धनासाठी त्यांनी प्रयत्न केले. अ टायगर रिझर्व्ह इन भंडारा अँड गोंदिया डिस्ट्रिक्ट, म्हणजे वाघांसाठी जे क्षेत्र रिझर्व्ह आहे भंडारा आणि गोंदिया, तिथे सुद्धा त्यांनी काम केलं. ही ऑल्सो फाउंडेड किकाज बर्ड क्लब इन ऑर्डर टू स्प्रेड बर्ड फार्मिंग विच इज व्हेरी पॉप्युलर अमंग स्कूल गोईंग चिल्ड्रन ऑफ महाराष्ट्र. बर्ड फार्मिंग म्हणजे पक्ष्यांचं संवर्धन करणे, त्यांचं उत्पन्न वाढवणे, या संदर्भात त्यांनी किकाज बर्ड क्लब चालू केला. आता जो पार्ट 1 आहे, ऍज द नेम सजेस्ट, म्हणजे पार्ट 1 चं नावच असं दिलेलं आहे की लॉस्ट इन द जंगल. द एक्सरप्ट इज अन अमेझिंग एक्सपिरियन्स ऑफ द रायटर वेअर किरण पुरंदरे, जे आपले लेखक आहेत. द सॉलिटरी म्हणजे काय रे, म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, की स्वतःला त्या क्षेत्रात वाहून घेणारे ट्रॅव्हलर, म्हणजे ते त्यांना खूप छंद होता वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करण्याचा आणि वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा. इज अ कम्प्लिटली लॉस्ट इन द जंगल्स ऑफ उंबरझराच्या जंगलांमध्ये ते हरवले होते. ही नरेट्स, म्हणजे त्यांनी लिहिलेलं आहे, हाऊ ही लॉस्ट हिज वे ऑफ द ॲट द फॉल ऑफ द डस्क अँड टेरिफाईंग टर्मॉइल ही अंडरवेंट देअर आफ्टर. त्यांनी तिथला अनुभव शेअर केलेला आहे. शाउटिंग फॉर हेल्प वुड लिटरली मीन, म्हणजेच शाउटिंग म्हणजे काय, ओरडणे. शाउटिंग फॉर हेल्प म्हणजे मदतीसाठी जेव्हा ते ओरडले, म्हणजे जेव्हा ते मदतीसाठी ओरडत होते तेव्हा त्यासाठी त्यांनी एक फ्रेज यूज केली आहे, क्राईंग इन द विल्डरनेस, त्या जंगलामध्ये एकटंच रडणे, ओरडणे. ही ऑल्सो गिव्स अ डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ हाऊ ही फाउंड हिज वे टुवर्ड्स द पिटेझरी गावाकडे जाण्याचा रस्ता त्यांनी कसा शोधून काढला, हा सुद्धा त्यांनी अनुभव त्यांचा शेअर केलेला आहे.
आता इथे पाहूयात की पार्ट 2 मध्ये आपण काय शिकणार आहोत. दिस पार्ट हॅज बीन एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम सी एन ट्रॅव्हलर मॅगझिन पब्लिश बाय लँड रोव्हर इंडिया. लँड रोव्हर इंडिया तर्फे जे मॅगझिन पब्लिश करण्यात आलं होतं सी एन ट्रॅव्हलर मॅगझिन, त्याच्यामधला हा एक सारांश घेण्यात आलेला आहे. इट इज अबाउट शाद जंग नोन फॉर हिज वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मधलं खूप नावाजलेलं नाव आहे शाद जंग. तुम्ही गुगलला शेअर करू शकता यांच्या संदर्भात. इट ब्रीफ्स अस अबाउट हिज एंट्री इंटू दिस वर्ल्ड ऑफ वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. याच्यामधून आपल्याला त्यांचा अनुभव कळतो की ते कशा प्रकारे वन्यजीवांचं जे काही फोटोग्राफीचं जे एक प्रोफेशन आहे त्याच्याकडे कसे वळले ते. द इन्साइट्स दॅट ही रिसिव्ड ड्युरिंग दिस जर्नी, म्हणजे त्यांना कोणकोणते अनुभव आले ह्या त्यांच्या प्रवासामध्ये. रिगार्डिंग द लॉस ऑफ द हॅबिटेट ऑफ दोज हिरोईज ऑफ द जंगल अँड द जेन्युइन एफर्ट्स दॅट ही टूक बाय एस्टॅब्लिशिंग BCRTI. जंगलामध्ये हरवलेल्या अशा काही प्रजाती आहेत की त्यांचा त्यांनी शोध लावला आणि BCRTIचा आपण लॉंग फॉर्म पुढे पाहूयात कशी त्यांनी त्याची स्थापना केली. फॉर द कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट बाय एड्युकेटिंग द लोकल रुरल फॉक्स, म्हणजे तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांना त्यांनी कशा प्रकारे प्रशिक्षण दिलं. अँड प्रोव्हाइडिंग देम विथ अ साऊंड रिलायबल सोर्स ऑफ इन्कम, आणि त्यांना इन्कम सोर्स जो एक दुसरा उत्पन्न घेण्याचा जो मार्ग आहे कन्झर्वेशन, निसर्गाचं संवर्धन करून जे ते उत्पन्न घेऊ शकतात, सो त्यासाठी त्यांनी एड्युकेट केलं त्या लोकांना. त्यासाठी त्यांचा जो शेअर आहे तो पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत. सो ॲज युज्युअल 12वीचा जो सिलेबस आहे तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे. आता पार्ट 1 मध्ये पाहूयात. अर्थ देते मी तुम्हाला, इथे अर्थ सांगितलेले आहेत, अर्थ लिहून घ्या. लॉस्ट इन द जंगल, जंगलात वाट चुकणे. The 8.5 hour long day inside the hide was as fruitful as the zamba tree standing tall on the edge of उंबरझरा. एज म्हणजे आपण किनारा. उंबरझरा हे जे गाव आहे त्याच्यामध्ये जे जांभ्याचं जे झाड आहे जे एका ठिकाणी उभं होतं, ठीक आहे, त्याच्या किनाऱ्यावर त्याच्या काठावर थांबून किंवा त्याच्या सावलीखाली आपण म्हणू शकतो 8.5 तास आपले जे लेखक आहेत तिथे उंच जांभ्याच्या झाडाच्या इथे त्यांनी तेवढा दिवस त्यांचा वेळ घालवला. आणि त्यांना असं वाटलं की जसं हे जांभ्याचं झाड एका जागी उभं आहे, जसं त्याला म्हणजे त्याचा जसं काही एक बेनिफिट आहे तसंच त्यांना सुद्धा एक फायदा तिथे झालेला आहे. अँड बिफोर रॅपिंग इट इज नॅचरल वॉटर होल, म्हणजेच नैसर्गिक पाणथळीवरचा जो दिवस आहे तो संपण्यापूर्वी आय टूक एंट्रीज ऑफ द ॲव्हिफॉना इन माय फील्ड नोट्स. फील्ड नोट्स म्हणजे की कार्यक्षेत्राची जी नोंदवही असते त्याच्यामध्ये त्यांनी ॲव्हिफॉना म्हणजे पक्ष्यांच्या संदर्भामध्ये, ठीक आहे, पक्षी जीवन आपण एक थोडक्यात म्हणूया, त्याविषयी माहिती त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्राच्या नोंदवहीमध्ये विविध नोंदी त्यांनी लिहून ठेवल्या. हाईडचा मतलब आहे, मिनिंग आहे अ प्लेस बिल्ड टू लुक लाईक इट सराउंडिंग्स, अशी जागा की तिथे तुम्ही थांबून सगळं वन्यजीवन पाहू शकता. किंवा आणि ॲव्हिफॉना म्हणजेच पक्षी संवर्धन किंवा पक्षी जीवन. आणि आता पुढे पाहूया. सिन्स आय वॉज अलोन, म्हणजे मी एकटाच होतो बराच वेळ. आय रश्ड टू पिटेझरी विलेज वेअर आय वॉज स्टेशन. स्टेशन म्हणजे वास्तव्य करणे, जिथे मी ते लेखक जिथे उतरले होते पिटेझरी गावामध्ये, तर पिटेझरी गावाच्या दिशेने ते रश्ड म्हणजे काय जोरजोरात निघाले. आय कॅमोफ्लॅग द हाईड took my essentials. Camouflage means what? Disguised by covering it to make it blend in with surroundings. की म्हणजेच आडोशाचं ठिकाण जिथे लपून तुम्ही बाकीच्या प्राण्यांना पाहू शकता ते तिथनं बाहेर म्हणजे आडोशाचे ठिकाण त्यांनी त्यांचं लपवलं. अँड टूक माय एसेन्शियल्स, जे जरुरी म्हणजे आवश्यकचे जे सामान आहे, आवश्यक सामान ते त्यांनी घेतलं. अँड केम आउट ऑफ द हाईड, आणि त्या ह्याच्यातनं ते बाहेर पडले, आडोशातून ते बाहेर पडले. अँड स्ट्रेच आउट टू माय हार्ट्स कंटेंट, याचा अर्थ आहे की मनसोक्त आळोखे पिळोके दिले त्यांनी. आय लिफ्टेड माय कॅमेरा बॅग अँड टूक द फॅमिलियर ट्रेल टू पिटेझरी. आता त्यांच्याकडे जी कॅमेऱ्याची बॅग होती त्यांनी ती उचलली आणि सवयीच्या पायवाटेने ती पिटेझरीकडे निघाले. फॅमिलियर ट्रेल म्हणजे सवयीची पायवाट जी त्यांना माहिती होती. नेगोशिएटिंग द वेब्ड लीव्स ऑफ टीक वूड अँड मोहा ट्रीज, म्हणजेच काय की सागवान आणि मोहाच्या झाडाच्या जाळीदार पानांशी जमवून घेत. ट्राईंग टू मेक मिनिमल साऊंड, आणि कमीत कमी आवाज करण्याचा प्रयत्न करत. आय वॉज ट्रेडिंग कॉशियसली अमंग द वुड्स, ते कमीत कमी आवाज करत जाण्याचा प्रयत्न करत होते, सावधपणे जंगलातून ते चालत होते. वॉकिंग अलोन इन अ जंगल नीड्स मोर अलर्टनेस दॅन वॉकिंग विथ अ कंपॅनियन. कंपॅनियन म्हणजे आपल्या सोबत जो कोणी असतो व्यक्ती. जेव्हा तुम्ही एकटे चालता जंगलातून, पुन्हा सहकार्याबरोबर चालण्यापेक्षा एकट्याने चालताना जंगलात जास्त सावधगिरी ही बाळगावी लागते. अँड आय वॉज अलोन हिअर लाईक अ फॉक्स, याचा अर्थ आहे की ते म्हणतायत इथे मी कोल्ह्यासारखा एकटाच होतो. फॉलोविंग द ट्रेल सायलेंटली, ट्रेल म्हणजे रस्ता, म्हणजे जी पायवाट होती ती शांतपणे ते तुडवत पुढे चालले होते. वॉचिंग विथ वाईड ओपन आईज, आणि तिकडे डोळे मोठे करून ते सगळीकडे लक्षपूर्वक पाहत चालत होते. माय इयर्स वर ग्रास्पिंग अ व्हरायटी ऑफ साऊंड जस्ट वेन अ फॅमिलियर साऊंड स्टन मी, आणि त्यांच्या कानावर एक वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येत होते.
आणि तेवढ्यातच एक आवाज आला आणि त्यामुळे त्यांना धक्का बसला. स्टन मी मीन्स व्हॉट, की धक्का बसणे. दॅट इज खॅक खॅक खॅक्स खॅक. ओके, खॅकस खॅक म्हणजे हा जो आवाज होता, इट वॉज अ लंगूर अलार्म कॉल. तो लंगूर प्राण्यांचा धोक्याचा इशारा होता. द लीडर ऑफ द गँग ऑफ लंगूर्स वॉज सिटिंग ऑन द टॉल ट्री मेकिंग अलार्म कॉल्स. आणि लंगुरांच्या टोळीचा जो नेता असतो, लीडर म्हणजे नेता, उंच झाडावर बसून जीवाच्या भीतीने धोक्याचा इशारा देत होता. म्हणजे जंगलामध्ये असं कोणी वाघ असेल, सिंह असेल, जे शिकारी प्राणी जर दिसले तर हे जे लंगूर प्राणी असतात ते वेगवेगळे आवाज करतात आउट ऑफ फिअर फॉर लाईफ. रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड कंटिन्यूड रेझिंग द अलार्म कॉल्स. आणि त्यांचा नेता ओरडायला लागला म्हटल्यावर इतर लंगुरांची टोळी त्याच्या धोक्याचा इशारा देणाऱ्या चित्कारात सामील झाली आणि जोरजोरात ओरडू लागली. द नेटवर्क ऑफ अलार्म कॉल्स वॉज एक्सपांडिंग इट्स रेंज ॲज द petrified langur speeded to the trees near and far and secured their places on tree tops. Tree tops म्हणजे झाडाचा वरचा जो भाग असतो. तर भयभीत झालेले लंगूर हे आसपासच्या झाडावर सुरक्षित जागा शोधण्यासाठी धावाधाव करायला लागले आणि तसे चित्कारांचे आवाज दूरपर्यंत त्यांचे पसरत गेले. पेट्रिफाईड म्हणजे व्हेरी फ्रायटन म्हणजे खूप घाबरून ते आवाज काढत होते. ऑल दिस अपहिवल वॉज क्रिएटेड बाय ओनली वन अॅनिमल्स प्रेझन्स, अ लेपर्ड. आणि हे सगळं कशामुळे झालं? ही सगळी उलथापालथ केवळ एका प्राण्याच्या आगमनामुळे झाली, द म्हणजे बिबट्या. लेपर्ड म्हणजे बिबट्या. अँड मेनी अॅनिमल्स मेक अलार्म कॉल्स व्हेन दे सी अ प्रिडॅटर. प्रिडॅटर म्हणजे आपण काय म्हणू शकतो की शिकारी, ठीक आहे, की जो दुसऱ्या प्राण्यांना खातो. तर इथे असं म्हणलेलं आहे की वाघ किंवा बिबट्यासारखा शिकारी जवळपास आढळल्यावर बरेच प्राणी असाच इशारा देतात. टायगर और लेपर्ड नियर बाय. टायगर म्हणजे वाघ, लेपर्ड म्हणजेच बिबट्या. द लंगूर इज मोस्ट रिलायबल व्हेन इट कम्स टू फाइंडिंग क्ल्यूज अबाउट द प्रेझेन्स ऑफ द अपेक्स प्रेडेटर्स इन द जंगल. अपेक्स म्हणजे टॉप मोस्ट, म्हणजे वाघ असेल, सिंह असेल किंवा बिबट्या असेल. तर इथे असं सांगितलंय, वाघ किंवा बिबट्यासारखा शिकारी जवळपास आल्यावर बरेच प्राणी इशारा देतात आणि जंगलातले सर्वोच्च शिकाऱ्यांचा आगमनाचा सुगावा लागला की त्या बाबतीत लंगूर सर्वात भरवशाचा हा प्राणी असतो, कारण तो लगेच आवाज काढून सगळ्यांना अलर्ट करतो. द मायटी एलिझिव्ह लेपर्ड ऑफ उंबरझरा वॉज आउट ऑफ इट्स लेअर. म्हणजेच उंबरझऱ्याचा शक्तिमान सहजासहजीनं आढळणारा बिबट्या हा आपल्या लेअर म्हणजेच काय गुहेतनं बाहेर पडला होता. ही वॉज ऑन द प्रॉल. प्रॉल म्हणजे काय, की तो भटकंतीवर निघाला होता. प्रॉल म्हणजे भटकंती करणे. द स्टिल्थीली मूव्हिंग फिगर इन स्पॉटेड गोल्ड ब्लॅक क्लॉक वॉज स्पाईड बाय दिस लंगूर्स. लंगुरांनी त्या सोनेरी काळ्या बुरख्यातल्या दबक्या पावलांनी चालणाऱ्या प्राण्याला नेमकं ओळखलं होतं. इवन द स्मॉल वन्स फ्रॉम द लिजन ऑफ लंगूर्स वर गिव्हिंग अलार्म कॉल्स. लिजन म्हणजेच काय, अ ग्रेट नंबर ऑफ पीपल ऑर थिंग. म्हणजेच लंगुराच्या सैन्यातले छोटे शिपाई देखील धोक्याचा इशारा देत होते चॅक चॅक आवाज काढून. आय स्टेड पुट म्हणजे लेखक तिथेच थांबले. गॉज्ड द लीडर लंगूर्स टार्गेट साईट अँड स्कॅन द एरिया व्हिज्युअली. म्हणजेच त्यांनी काय केलं, लंगुराच्या नेत्याचे लक्ष जिकडे होते त्याचा अंदाज घेतला आणि तो परिसर त्यांनी नजरेच्या खालून घातला. गॉज्ड म्हणजे नजरेखालून घालणे. टूक सम स्टेप्स, थोडे पावलं ते पुढे गेले. स्टॉप्ड अगेन, परत थांबले. अ फ्रेश स्कार्ट वॉज लाईंग बिफोर मी ऑन द ट्रेल. स्कार्ट म्हणजे हिअर इट मीन्स अॅनिमल ड्रॉपिंग्स. आणि त्यांच्या समोरच, त्यांच्या वाटेत त्यांच्या समोरच प्राण्याची ताजी विष्ठा पडलेली होती. स्कार्ट म्हणजे विष्ठा. द ब्लूइश पर्पल फ्लाईज वर होवरिंग ओव्हर इट. आणि त्या विष्ठेवर निळ्या जांभळ्या माशा गोंगावत होत्या. होवरिंग म्हणजे गोंगावणे. आय वॉज शुअर दॅट द लेपर्ड वॉज समवेअर नियर. आणि त्यांना खात्री पटली की बिबट्या जवळपासच कुठेतरी आहे. आय वॉज शुअर दॅट द लेपर्ड वॉज समवेअर नियर. द डिस्टंट अलार्म कॉल ऑफ 4 हॉर्न अँटिलॉप वॉज ॲडिंग टू द चाऊज. आणि लांबून ऐकू येणाऱ्या या 4 शिंगी काळविटाचा इशारा कोलाहलात भर टाकत होता. अँटिलॉप्स म्हणजेच 4 हॉर्न अँटिलॉप्स म्हणजे 4 शिंगी काळवीट. आय बेअरली वर्कड अराउंड 15 मीटर्स अँड स्टॉप्ड. आणि तिथे जे आपले लेखक आहेत जेमतेम 15 मीटर चालले आणि थांबले. आय हॅड अपॅरेंटली एंटर्ड इन द सॅन्क्टम सॅन्क्टोरियम ऑफ अ मिरॅकल कॉल्ड लेपर्ड. आणि लेखक थेट बिबट्या नावाच्या अद्भुत प्राण्याच्या पवित्र क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला. द सराउंडिंग्स, इट इज अन एलिझिव्ह अॅनिमल. एलिझिव्ह अॅनिमल म्हणजेच काय रे, की असा प्राणी की जो पटकनी आपल्याला दिसत नाही आणि तो शिताफीने निसटून जाणारा प्राणी आहे. सॉरी, बट द बिग कॅट वॉज नॉट व्हिजिबल. नॉट व्हिजिबल म्हणजे ते जे मोठं मांजर आहे, त्यांनी त्याला असं म्हणले की प्रचंड मोठं मांजर कुठेही दिसत नव्हतं आणि इट इज अन एलिझिव्ह अॅनिमल आणि तो शिताफीने निसटून जाणारा प्राणी आहे. द सराउंडिंग्स वर रिमाइंडिंग मी दॅट आय वॉज ऑल अलोन टाइम अँड अगेन. आणि आजूबाजूचा परिसर, सराउंडिंग म्हणजे आजूबाजूचा परिसर, मला आपण पूर्णपणे एकटे आहोत याची पुन्हा पुन्हा आठवण करून देत होता. ॲज आय मूव्ड फॉरवर्ड ऑन द ट्रेल टू पिटेझरी. पिटेझरीचा जो रस्ता आहे त्या पिटेझरीच्या वाटेने मी निघालो. द फेडिंग अलार्म कॉल्स वर स्टील हर्ड इन द बॅकग्राऊंड.
आणि जे धोक्याचे इशारे आहेत, जे लंगूरचा आवाज होता, ते अजूनही पार्श्वभूमीवर ऐकू येत होते. आय कुड टेल इन्स्टिंक्टिव्हली दॅट द लेपर्ड हॅड मूव्ड अवे. आणि बिबट्या खूप दूरवर निघून गेला होता, हे त्यांच्या इन्स्टिंक्टिव्हली म्हणजे सहज लक्षात आलं. सँक्टम सँक्टोरियम म्हणजेच प्राण्यांचं वास्तव्याचं ठिकाण. मीनवाईल, त्याच वेळी आय सॉ अ मॅन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स विथ अ स्टिक इन हिज हँड. मी त्याच वेळी एका माणसाला हातात काठी घेऊन उभे असलेलं पाहिलं. ॲज आय अप्रोच, मी जसा जवळ गेलो, ही अपियर्ड स्पूक्ड ड्यू टू अलार्म कॉल्स ऑफ द लेपर्ड. तो बिबट्याच्या धोक्याच्या इशाऱ्यांमुळे घाबरलेला दिसला. वी ग्रीटेड इच अदर, आम्ही एकमेकांना अभिवादन केलं. ही वॉज राजू इस्कापे फ्रॉम पिटेझरी. तो राजू इस्कापे होता, पिटेझरी परिसरात राहणारा. ही हॅड कम टू कलेक्ट लॉग्स बट रिट्रीटेड ड्यू टू द लेपर्ड्स मुवमेंट. तो लाकडे गोळा करायला आला होता. लॉग्स म्हणजे लाकडं गोळा करायला आला होता, पण बिबट्याच्या हालचालीमुळे तो परत माघारी निघाला होता. ही हॅड कम टू कलेक्ट लॉग्स बट रिट्रीटेड ड्यू टू द लेपर्ड्स मुवमेंट. राजू वॉज अमेज्ड ॲट माय रेग्युलर सॉलिटरी व्हिजिट टू उंबरझरा. आणि राजू जो होता, ठीक आहे, तर त्याला उंबरझऱ्याला होणाऱ्या त्यांच्या एकाकी भेटीबद्दल ऐकून तो चकित झाला, थोडासा आश्चर्यचकित झाला. द हेवन फॉर टायगर्स, आणि ती जी जागा होती उंबरझऱ्यात, हेवन फॉर टायगर्स म्हणजे तिथे वाघांचं वास्तव्य होतं, लेपर्ड्स बिबट्यांचं वास्तव्य होतं, स्लॉथ बिअर्स म्हणजे सुस्त अस्वलांचं निवाऱ्याचं ठिकाण ते होतं. वी स्टॉप्ड अंडर अ कुसुम ट्री टू टेक अ ब्रेक. ते कुसुम नावाच्या झाडाखाली थोडा वेळ थांबले आणि तिथे त्यांनी विश्रांती घेतली. वी बोथ फेल्ट अ बिट रिलॅक्स, थोडे त्यांना बरं वाटलं, तणावमुक्त झाल्यासारखं. नाव वी वर 4 आईज, आता त्यांच्याकडे 4 डोळे होते, म्हणजे 2 लेखकाचे आणि 2 त्या राजू इस्कापेचे. 4 हँड्स, 4 हात होते, विथ अ स्टिक, आणि एकाच्या हातामध्ये तर त्यांच्या काठी होती. देन वी बोथ रिझ्यूम आवर वॉकिंग टूर. आता परत एकदा त्यांनी पायी जायला सुरुवात केली. देअर वॉज वन टायनी ट्रॅक दॅट ब्रोक आउट ऑफ द मेन ट्रेल. आता टायनी ट्रॅक म्हणजे एक छोटी पायवाट आपण म्हणू, मुख्य मार्गाला एक छोटी पायवाट फुटली होती. आय विल टेक दिस रूट, यू गो स्ट्रेट, सेड राजू अँड टर्न राईट. मग राजू इस्कापे त्याला म्हटला की मी या वाटेने जाईन, तुम्ही सरळ जा, आणि तो उजवीकडे वळाला. आय केप्ट वॉकिंग स्ट्रेट अंटिल आय क्लाइम्ड अ फॅमिलियर हिललॉक. आणि लेखक ओळखीच्या टेकडीची चढण येईपर्यंत सरळ चालत राहिले. आय क्रॉस द सिमेंट पिलार अँड स्टोन स्टॅक बाय फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन टू मार्क द बाउंड्री ऑफ द फॉरेस्ट कंपार्टमेंट. आणि वन विभागाच्या हद्दीची खूण दाखवण्यासाठी वन विकास महामंडळाने रचून ठेवलेले सिमेंटचे खांब आणि दगड ओलांडून लेखक पुढे गेले. टूक अनादर ट्रेल, परत दुसरी त्यांनी पायवाट पकडली. आफ्टर क्लाइम्बिंग डाऊन, त्या याच्यावरून उतरल्यानंतर, मीन्स वॉट की तो जो एक हे होता, टेकडी होती, ठीक आहे, टेकडीचं वळण पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावरून ते खाली उतरले. वॉक अक्रॉस अ ब्युटिफुल महुआ ट्री लोडेड विथ रेडिश ब्राऊन लिव्स. आणि त्याच्यानंतर लाल तपकिरी पानांनी भरलेले एका सुंदर मोवा झाडाला ओलांडून ते पुढे गेले. द ग्राउंड अंडर द ट्री वॉज क्लीन व्हेरी वेल. आणि त्या ज्या झाडाखालची जमीन चांगली स्वच्छ केलेली होती. द थॉट इन्स्टंटली फ्लॅश्ड इन माय माइंड. फ्लॅश्ड म्हणजेच काय, पटकनी डोक्यामध्ये एक मार्ग येणे. तर त्या एक विचार त्यांच्या मनात चमकून गेला. आय वुड लॉस्ट माय वे, की मी माझी वाट चुकलो आहे. नेक्स्ट मुमेंट आय फाउंड अनदर डस्की ट्रेल. आणि दुसऱ्याच पुढच्या क्षणी त्यांना एक धुळकट मार्ग, डस्की ट्रेल म्हणजे धुळकट मार्ग दिसला. हॅस्टिली आय टूक दॅट ट्रेल विच टूक मी फ्रॉम अ नॅरो गॉर्ज टू अन ओपन फील्ड. गॉर्ज म्हणजे नॅरो गली बिटवीन हिललॉक्स. आणि घाईघाईने त्यांनी ती पायवाट धरली आणि तेव्हा ती मला अरुंद खिंडीतून मोकळ्या मैदानात घेऊन गेली, म्हणजे त्यांना अरुंद खिंडीतून मोकळ्या मैदानात घेऊन गेली. द एरिया वॉज सराउंडेड बाय हिललॉक्स ऑफ ड्राय डिसिडियस ट्रॉपिकल फॉरेस्ट. आता इथे बघा, डिसिडियस ट्रॉपिकल फॉरेस्ट म्हणजेच तो भाग सुक्या पानझडी उष्णकटिबंधीय जंगलाच्या टेकड्यांनी वेढलेला होता. आय टर्न बॅक टू स्पॉट द सन. आणि आता ते मागे वळले आणि सूर्याचे दर्शन त्यांनी घेतलं. नाव आता द जिओग्राफिकल वेस्ट वॉज सेट. भौगोलिक पश्चिम दिशा ही मावळली होती. द डस्की ट्रेल हॅड व्हॅनिश्ड. आणि ती धुळकट पायवाट ती पण नाहीशी झाली होती. गुड हेवन्स म्हणजेच अरे देवा. आय वॉज लॉस्ट, मी हरवलेलो आहे, मी वाट चुकलो आहे. कम्प्लिटली लॉस्ट इन द जंगलात मी पूर्णपणे हरवून गेलो होतो. दॅट टू ॲट अ व्हेरी ड्रेडफुल टाइम. आणि तीही अशा भीतीदायक वेळी, संध्याकाळची वेळ होती ती. द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्लिटिंग रनर. आणि त्यांनी सूर्याची जे मावळणं आहे त्याचं एक असं म्हणजे संकल्पना दिली आहे, आपण म्हणतो ना, एक उपमा दिली आहे. दॅट इज सूर्य एखाद्या वेगवान धावपटू सारखा वेगाने मावळत होता.
सोक्ड इन माय ओन स्वेट, आणि ते स्वेट म्हणजे घाम, स्वतःच्याच घामामध्ये ते नखशिकांत भिजले होते. आय फेल्ट लाईक शाउटिंग टू माय हर्ट्स कंटेंट, टू वन्स हर्ट्स कंटेंट मीन्स वॉट टू द फुलेस्ट लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन. आय फेल्ट लाईक शाउटिंग टू माय हर्ट्स कंटेंट, आणि आता मला जीवाच्या आकांतानं ओरडावंसं वाटत होतं. बट देअर वॉज नो अदर सोल टू लिसन टू माय साऊंड इन दिस विल्डरनेस. पण त्या निर्मनुष्य ओसाड जागी माझा आवाज ऐकायला दुसरं कोणीही व्यक्ती नव्हती. आय हॅड 2 बॅग्स विथ मी, माझ्याकडे 2 पिशव्या होत्या. द शबनम बॅग हॅव्हिंग द कॅमेरा अँड द अदर वॉज अ स्मॉल कलरफुल हँडमेड बॅग युज्ड इन विलेजेस टू कॅरी टिफिन. त्यांच्याकडे जी शबनम बॅग होती त्याच्यामध्ये कॅमेरा होता, आणि दुसरी एक बॅग होती की त्याच्यामध्ये ते टिफिन घेऊन जायचे गावातून. द टिफिन स्टील हॅड सम स्टफ, आणि त्यांच्या डब्यामध्ये अजूनही जेवण उरलेलं होतं. बट आय डिडंट फील लाईक हॅव्हिंग इट, पण त्यांना तेव्हा ते खाऊशी वाटलं नाही. द ब्लॉसमिंग बॉक्सवूड ट्रीज, आणि त्याच्यानंतर भरलेली बॉक्सवूडची झाडे. द भूप भूप साऊंड ऑफ कुकाल बर्ड, आणि भारद्वाज पक्ष्याचा भूप भूप आवाज. द सॉंग ऑफ रॉबिन बर्ड, रॉबिन पक्ष्याचं गाणं. ऑल अपियर्ड अलाइन टू मी, ते सगळं त्यांना त्यावेळेस परक वाटू लागलं होतं. इट वॉज मोर दॅन an hour and I was still there searching for a suitable tree to climb and get secured. 1 तासापेक्षा जास्त वेळ निघून गेला आणि अजूनही तेथेच सुरक्षितपणे चढून बसता येईल असे एखादे झाड लेखक शोधत होते. टर्न बॅक टू द ट्रेल यू लेफ्ट, माझे मन मला सांगत होते तू पाठीमागे सोडलेल्या वाटेवर परत फिर. माय माइंड वॉज टेलिंग मी, त्यांचं मन त्यांना सांगत होतं. बट देअर वर नो साइन्स ऑफ द ट्रेल, परंतु त्या वाटेच्या खुणा कुठेही दिसल्या नाहीत. आय हॅड नो अदर वे टू क्लाइंब द हिललॉक बिफोर मी, माझ्या समोरची टेकडी चढण्यासाठी कोणता मार्गही दिसत नव्हता. देअर वर मोर हिललॉक्स, आणि तिकडे आजूबाजूला आणखी बऱ्याच टेकड्या होत्या. अँड सम मोर अराउंड द वन आय वॉज स्टँडिंग, म्हणजे टेकड्या आणि लहान डोंगर होते. नियर माय फीट वर द ड्राईड अप ड्रॉपिंग्स ऑफ स्लॉथ बेअर, आणि माझ्या पायाशी सुस्त अस्वलाची शुष्क विष्ठा पडलेली होती. द स्लॉथ बेअर ऑफ उंबर जरा मस्ट बी आउट इन ओपन स्निफिंग फॉर फूड. आय कॉशन माय सेल्फ, म्हणजे कॉशन म्हणजे खबरदारी घेणे. मी स्वतःला सावध करत होतो, कारण उंबरझऱ्याचे सुस्त अस्वल अन्नासाठी हुंगत बाहेर पडलेले दिसते असं त्यांना तेव्हा वाटलं, त्याची ती विष्ठा पाहून. थिंकिंग ऑफ अवर्टिंग ऑल सॉर्ट्स ऑफ इव्हेंच्युअलिटी आय मेड अ मूव, आणि आता त्यांनी कोणत्याही प्रकारचं संकट टाळण्याच्या विचाराने त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं. आय रॅन डाऊन द हिल लॉक दॅट आय हॅड क्लाइम्ड अप ॲट अ फ्रँटिक स्पीड. फ्रँटिक म्हणजे हरिड अँड एक्सायटेड. मग त्यांनी काय केलं की पश्चिम चढलेल्या टेकडीवरून मी वेगाने खाली पळत गेलो. द वेस्ट वॉज टू माय राईट साइड, आता पश्चिम दिशा त्यांच्या उजव्या हाताला होती. द इव्हिनिंग ब्रीज फ्ल्यू थ्रू माय वेट कर्ल्ड हेअर, माय स्टमक वॉज अ किंग, आय केप्ट वॉकिंग इन होप, आणि त्यांच्या घामट कुरळ्या केसांमधून संध्याकाळच्या वाऱ्याची झुळूक गेली. त्यांचे पोट अकिंग म्हणजेच काय, अकिंग म्हणजे दुखत होते, आणि आय केप्ट वॉकिंग इन होप, आणि ते आशेने पुढे चालत राहिले. आफ्टर अराउंड 50 स्टेप्स आय फाउंड अ ब्राईट रेड सॉइल ट्रेल. रेड सॉइल ट्रेल म्हणजे 50 पावले चालल्यानंतर त्यांना चमकदार लाल मातीची एक पायवाट सापडली. आय फाउंड माय सिल्वर लाइनिंग ऑन दिस ट्रेल, आणि त्या पायवाटेवर मला माझ्या वाईट स्थितीतही आशादायक खुणा सापडल्या. देअर वर मार्क्स ऑफ बायसिकल व्हील ऑन द ट्रेल, आणि त्याच वाटेवर सायकलच्या चाकाच्या खुणा दिसत होत्या. दॅट वॉज अ बिग कॉन्सोलेशन फॉर मी, म्हणजे त्यांना त्याच्यामुळे खूप दिलासा किंवा आधार आला. देअर मस्ट बी अ विलेज नियर बाय, त्यांना वाटलं की इथे जवळपास कोणतं तरी गाव आहे. आय रिअश्युर्ड माय सेल्फ, त्यांनी स्वतःलाच धीर दिला. मोर क्वेश्चन्स सरफेस्ड, आणि बरेच प्रश्न उपस्थित होते. हाऊ फार इज द विलेज, गाव किती दूर असेल, अँड व्हेअर कुठे असेल, अँड इन विच डायरेक्शन कोणत्या दिशेला असेल. आय क्लाइंब वन मोर हिल लॉक अँड ट्राईड टू लोकेट साइन्स ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन, मी अजून एक टेकडी चढलो आणि मनुष्य वस्तीच्या काही खुणा दिसतात का ते शोधण्याचा प्रयत्न करू लागलो. माय लेग्स वर ट्रम्बलिंग, म्हणजे माझे पाय कापत होते. ॲज आय रीच द टॉप ऑफ द हिल, जसं मी डोंगर माथ्यावर पोहोचलो. आय जम्प्ड विथ जॉय, मी आनंदाने उडी मारली. आय हर्ड द साऊंड ऑफ पीपल टॉकिंग इन द लाऊडस्पीकर, त्यांना लाऊडस्पीकरवर बोलणाऱ्या लोकांचे आवाज ऐकू आलं. इन अ जिफी आय रॅन डाऊन, इन अ जिफी म्हणजे एका क्षणात. आय रॅन डाऊन द हिल, म्हणजे ते टेकडीवरून खाली आवाजाच्या दिशेने पळत सुटले. टुवर्ड द साऊंड विथ फुल वगर म्हणजे पूर्ण वेगाने पळत सुटले. आय स्टंबल्ड अँड फेल डाऊन, ते पडले आणि परत धडपडत उठले, अडखळले आणि पडले. सॉ ड्रॉपिंग्स ऑफ ब्लू बोल्स नियर बाय, आणि आसपास त्यांना नीलगाईची विष्ठा पडलेली दिसली. स्ट्रगल्ड म्हणजे धडपडत ते उठले. स्टूड अप उभे राहिले. अँड डिसाइडेड विच डायरेक्शन टू मूव्ह ऑन, आणि आता कोणत्या दिशेने जायचं त्यांनी ठरवलं. द साइन ऑफ सिव्हिलायझेशन वर विजिबल, मनुष्यवस्तीच्या खुणा त्यांना दिसू लागल्या, मनुष्यवस्ती त्यांना दिसू लागली. द टायनी स्लिपी विलेज ऑफ पिटेझरी वॉज विजिबल थ्रू द ग्रीन वुड्स, हिरव्यागार जंगलातून पिटेझरीचे लहानसे सुस्तावलेले गाव त्यांना दिसले. द लँटर्न ऑफ राजीराम भालवीज फार्म, द लाऊडस्पीकर इन्स्टॉल फॉर केशव भालवीज मॅरेज, ऑल वर इन क्लिअर साईट,
राजाराम भालवीच्या शेतातला कंदील, केशव भालवीच्या लग्नासाठी लावलेला लाऊडस्पीकर, सगळं काही त्यांना क्लिअर म्हणजे स्पष्ट दिसत होतं. टर्न लेफ्ट टू स्पॉट द विलेज लेक अँड फॅमिलियर हिल लॉक. आणि त्यांनी काय केलं, मग डावीकडे पाहिल्यावर गावातला त्यांना तलाव दिसला. सुई हुडकी अँड फॅमिलियर हिल लॉक, सुई हुडकी, आणि सुई हुडकीची ओळखीचं टेकडी त्यांना दिसली. द डॉग बार्क टू वेलकम मी टू द विलेज. आणि गावात माझे स्वागत करण्यासाठी कुत्रा भुकल्यांचा आवाज त्यांना आला. द फर्स्ट थिंग आय डिड वॉज टू टेक अ बाथ. त्यांनी सर्वप्रथम आंघोळ केली. द शेकिंग ऑफ लिम्स हॅड लॅझन अ बीट. अवयवांची थरथर काहीशी कमी झाली. द स्टमक ॲके स्टार्टेड अगेन. पोटदुखी पुन्हा थोडी सुरू झाली. एट टू द फुल अँड देन स्लम्प ऑन टू द कॉट. स्लम्प म्हणजे फुल फेल हेविली. पोट भरून जेवला आणि मग कॉटवर स्वतःला झोकून दिलं. लाईंग अवेक लुकिंग ॲट द स्टार स्टडेड स्काय. आणि त्यांनी काय केलं, जेव्हा ते झोपले तेव्हा त्यांना आडवा पडून त्यांनी ताऱ्यांनी फुललेल्या आकाशाकडे पाहत होते. आय स्पोक टू माय सेल्फ. स्वतःशी बोलले. देअर स्टील एक्झिस्ट अ जंगल व्हेअर वी कॅन गेट लॉस्ट. इजंट दिस गुड आर लक. इजंट दिस आर गुड लक. म्हणजे ते म्हणतायत अजूनही आपण हरवून जाऊ शकतो असे जंगल अस्तित्वात आहे. हे आपले सुदैव आहे की नाही. टेकन फ्रॉम सका नागझिरा बाय किरण पुरंदरे. किरण पुरंदरे यांच्या सका नागझिरा मधून हा एक छोटासा पार्ट 1 तुम्हाला तुमच्या या लेसन मध्ये दिलेला आहे. पार्ट 2 मध्ये आपण पाहूयात की जे आपले जंग आहेत वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, त्यांची स्टोरी आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. सो टेक केअर ऑफ युअर सेल्फ, फॅमिली, फ्रेंड्स. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि लवकर भेटूयात पार्ट 2 मध्ये. थँक्यू सो मच. बाय.